नमस्कार, BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। टाकळी येथे गणपती मिरवणूक कालावधी संपल्यानंतरही एका मंडळात साऊंड सुरू होता। तो साऊंड बंद करा असे सांगण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटील संजय माने यांना मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला। तसेच सांगली जिल्हा पोलीस पाटील संघटनाही आक्रमक झाली आहे। दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्याचे निवेदन मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी भैरव तळेकर यांना देण्यात आले। संजय माने हे लोकमत दैनिकाचे वार्ताहरही असल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मिरज ग्रामीण संघटनेच्या वतीने संतोष पवार, भाऊसो मोहिते, दिगंबर कोकाटे, गिरीश नल्लवडे, बजरंग सूर्यवंशी, अशोक काबाडगे यांनी पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तालुका पोलीस पाटील संघटनेचा अध्यक्ष असे सांगतो की काल टाकळी गावामध्ये जो प्रकार घडला, टाकळी गावचे पोलीस पाटील संजय माने यांना जी मारहाण झाली मिरवणुकीमध्ये, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असताना पोलीस स्टेशनमधून किरकोळ कलम लावून गुन्हा दाखल झालेला आहे। तरी 132 कलम 132 व 121(1) त्याप्रमाणे त्या गुन्हेगारांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची संघटनेच्या वतीनं अपेक्षा आहे। त्या पद्धतीनं आम्ही PI साहेबांना निवेदन देत आहोत। गुन्हे न झाल्यास आम्ही उपोषणाला सदर आमच्या मागणीप्रमाणे जर गुन्हा दाखल झाला नाही तर आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही उपोषणाला बसायची तयारी करत आहोत। काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास टाकळी गावामध्ये आमचे पोलीस पाटील संजय माने यांना तेथील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी बंद करण्याच्या कारणावरून धक्काबुक्की केली आहे। त्यांच्यावर आम्ही सरकारी कामात अडथळा केल्या प्रकारे गुन्हा दाखल केलेला आहे। असा प्रकार अन्यथा कोणत्याही गावात झाल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल।